6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा नागपूर खंडपीठानं कडूंना आदेश दिले आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी कालपासून आंदोलन सुरू केलंय। जनताच आमचं कोर्ट, आंदोलन अधिक जोराने करू असं कडू यांनी म्हटलंय। न्यायालयाची ऑर्डर अद्याप आलेली नाही, नोटीस येईल तेव्हा बघू। कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा बच्चू कडू ठाम आहेत। जवळ कुठलीही प्रत आलेली नाही आहे, आम्हाला काही माहित नाही। आमच्यापर्यंत कुठलीही नोटीस आली नाही, कुठलीही माहिती नाही। जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू। लोक न्यायालय आहे ना, हे न्यायालय आहे, हे लोक न्यायालय आहे। राज्यभर तुम्ही आधार करणार आहे का? माझं काय म्हणणं आहे, हे लोक न्यायालय आहे, लोक ठरवण। राज्यमंत्री 2 येणार आहे आता थोड्या वेळात। सकारात्मक चर्चा झाली तुमच्या मागण्यावर, तर तोडगा निघण्याची शक्यता आहे? इथं 2 राज्यमंत्र्यावर तोडगा निघणार नाही, निर्णय झाल्याशिवाय हटणार नाही। कट जाएंगे लेकिन झुकेंगे नहीं। थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, अखेर बच्चू कडूंचं आंदोलन या ठिकाणी थांबावं यासाठी कोर्टाकडून आदेश आलेले आहेत। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे नागपूर खंडपीठानं बच्चू कडूंना आदेश दिलेत। बच्चू कडू आता काय करणार? नक्कीच 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश आहे। आता 5 वाजलेले आहे, म्हणजे अवघा 1 तास उरलेला आहे। पोलिसांसमोरही मोठं आव्हान आहे की पुढच्या 1 तासात हायकोर्टाचा जो आदेश आहे तो या ठिकाणी लागू करायचा आहे, आंदोलन स्थळ खाली करायचं आहे। दुसरीकडे बच्चू कडू या ठिकाणी बसलेले आहे, हजारो लोक त्या ठिकाणी आहे आणि बच्चू कडू ठाम आहे की जनतेच्या न्यायालयात आहो आणि जनता ठरवेल तो निर्णय होईल। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, ही बच्चू कडू यांची भूमिका आहे। थोड्याच वेळात 2 राज्यमंत्री या ठिकाणी येत आहेत। कदाचित बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांची फोनवरून बोलणं करून देण्याची ही शक्यता दोन्ही राज्यमंत्र्यांकडून वर्तवली जात आहे। त्यावर ठरेल की पुढच्या अर्ध्या तासात मंत्र्यांसोबत काय चर्चा होते दोन्ही राज्यमंत्र्यांसोबत। आशिष देशमुख, आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर या ठिकाणी येत आहे। परंतु आता आणि आता तुम्ही पंकज भोयर साहेबांची वाट पाहत आहे आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकारने आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे। न्यायालयानं म्हटलं आहे की त्यांना 6 वाजेपर्यंत जी आंदोलनाची जागा आहे ती सोडण्यात यावी। न्यायालय हे अशा पद्धतीच्या आंदोलनाची कदाचित दखल घेतली असेल। मलाही काही व्हॉट्सअपवर एक मेसेज आलेला आहे, परंतु ती एक पॅरलल प्रक्रिया आहे जी न्यायालय करत असते आणि त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे। परंतु मला असं वाटते की दिव्यांग बांधवांसाठी 1,500चा निर्णय 2,500 करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा 1% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निर्णय असो, सरकारने आजतागायत दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जितके निर्णय विद्यमान सरकारने केलेले आहे ते आजपर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त मोठे आणि महत्त्वाचे आहे। आणि अजून जे काही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल। मी नागपूरला आलेलो आहो, पंकज भोयर साहेब यांची वाट बघत आहे आणि त्यांचं आगमन होताच आम्ही दोघंही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत। काढून घे एकत्रित घ्या ना।